कथेचं नाव आहे सोन्या मोत्या. पिंटूचा आज 6वा वाढदिवस होता. घरात आकाशातल्या पऱ्या चांदण्या सगळ्या उतरल्या होत्या. हॅपी बर्थडे टू यू पिंटू राजा बेट्या म्हणतच घरातील वडीलधारी माणसं पुन्हा पुन्हा पिंटूचा गोड पापा घेत होती. आता फुग्यासारखे त्याचे गाल लालबुंद झाले होते. मात्र या गर्दीत पिंटूची नजर शोधत होती ती आपल्या आजोबांना. आज आपल्या वाढदिवसाला आजोबा काय भेट देतात या गोष्टीकडे पिंटूचं मन सारख्या उड्या मारित होते. मित्रमंडळी पाहुण्यांनी आणलेल्या प्रेझेंटचा ढीग त्याच्या समोर डोंगरासारखा उभा होता. पण आजोबांच्या मनातलं गिफ्ट पिंटूला हवं होतं. पिंटू राजा बेटा हॅपी बर्थडे म्हणतच चेहऱ्यावर वाघाचा मुखवटा लावलेल्या आजोबांनी पिंटूचा गोड गालगुच्छा घेत त्याच्या हातात एक बंद बॉक्स ठेवला. ज्या बॉक्सला वरून गोलाकार 2 छिद्र होती. पिंटूने बॉक्स हातात घेताच तो थोडा जड लागला आणि आतून गुर्र गुर्र असा आवाजही येत होता. प्रथम बॉक्स हातात घेताच पिंटू थोडा दचकलाच. मात्र आजोबांनी गिफ्टच्या बॉक्सची रिबन कापताच त्या बॉक्समधून कुत्र्यांची 2 पिल्लं बाहेर काढली. त्यातले एक कापसासारखे पांढरे शुभ्र गुबगुबीत लसणीच्या पाकळीसारखे कान गुंजुले गुंजुले डोळे ते पिल्लू जणू मोत्यासारखे दिसत होते. पिंटूने त्याला आपल्या गालाजवळ घेत अलेले माझा सोनू चल मोत्या तुला केक भरवतो म्हणतच पिंटू मोत्याला घेऊन मित्राच्या गट्टीत शिरला. इकडे गिफ्ट बॉक्समधले दुसरे काळ्या केसाळ रंगाचे पिल्लू चिंटूचा मोठा दादा अज्जूने आपल्या खांद्यावर घेऊन सर्वांना माझा सोन्या राजा पहा म्हणतच आजोबांनी आणलेल्या 2 कुत्र्यांच्या पिल्लावर आपली मालकी जाहीर केली. घरात पिंटू सर्वांचा लाडका असल्यामुळे त्याचा मोती कुत्राही सर्वांचा लाडकाच बनला होता. तोही सारखाच पिंटू बरोबरच असायचा. आजोबांच्या अंगा खांद्यावर खेळायचा. खाताना झोपताना पिंटूला मोत्याजवळ लागायचा. मात्र उलट सोन्या काळा बाळा साधा अज्जू बरोबर बसायचा फिरायचा. थोडक्यात पिंटूसारखे मोत्याचे घरात खूपच लाड व्हायचे आणि सोन्याला मात्र सगळे दूरच ठेवत असे. बघता बघता कुत्र्याची ही 2 पिल्लं आता धष्टपुष्ट व मोठी झाली होती. पिंटूचा मोत्या कुत्रा तर घराशी शाणच बनलेला. तसा तो घरात आता फारच कमी असायचा. पिंटूचे बाबा आजकाल त्याला जंगलात शिकारालाही घेऊन जायचे. बघता बघता मोत्या अट्टल शिकारी बनला होता. घरातच नव्हे पुऱ्या वस्तीत मोत्याचा दरारा निर्माण झाला होता. सोन्या कुत्रा मात्र बिचारा फक्त अज्जूसोबत घर ते शाळा आणि खेळायचे मैदान इतकेच राज्य सांभाळीत होता. तो एक नेभळट भित्रा कुत्रा अशी त्याची प्रतिमा सर्वांसमोर उभी राहिली होती. पिंटू आता 4थी इयत्तेत शिकत होता. मोत्याही आता तगडा बाण झालेला. त्या दिवशी घराच्या पडवीत पिंटूचे आजोबा झोपाळ्यावर पहुडले होते. पिंटूला शाळेचा अभ्यास उरकून मोत्याला शोधायलाच जायचं. इतक्यात घरासमोरून 10-12 पुरुषगडी माणसं एका माणसाला खांद्यावर उचलून पिंटूच्या घराजवळच येत होती. त्याच्या अंगा खांद्यावर रक्ताचे शिंतोडे पडले होते. ती माणसं पिंटूच्या घराच्या अंगणात येत खांद्यावरच्या त्या रक्ताच्या थारोळ्यातल्या माणसाला आडवाच खाली ठेवत रागानेच ती पिंटूच्या आजोबांना हाका मारू लागली. अहो घरमालक जरा खळ्यात या. ह्यो बघा जरा तुमच्या मोत्या कुत्र्याने ह्याचो कसो जीव घेतलो तो. अंगणात उभे राहिलेले गडी रागाने लालबुंद झालेले. त्या प्रत्येकाच्या हातात दांडके होते. आता समोर काय घडते आहे पिंटूला काहीच कळायच्या आत पिंटूचे बाबा वरच्या रानातून खांद्यावर बंदूक ताणून अंगणात दाखल झाले. ह्या बघा आता खूप झाला. ह्यो असलो कुत्रो ह्या गावात जितो रवतो नाही समजला. आता या गरीब माणसाची त्यांनी चिरफाड केली.
त्या दिवशी एका पोराक चावलो. शिकारी कुत्रो झालो म्हणून काय, माणसाक खातलो. गावकरी खळ्यात ठाण मांडूनच बसले. पिंटू खूपच घाबराघुबरा झाला होता. तरी मोत्याला मांसाहारी बनवूया नको, शिकारी बनवूया नको, अज्जूदादा सारखा सांगायचा. तेच खरे होते हे त्याला आठवले. पण आता काय उपयोग, तो आता मोठा गुन्हेगार झाला होता. नव्हे, मीच त्याला असा बनवला होता. अंगणातलं वातावरण खूपच तापलं होतं. आजोबा झोपाळ्यावरच काठीचा आधार घेऊन बसले होते. अखेर पिंटूच्या बाबांनी न्हाणी घरात लपलेल्या मोत्या कुत्र्याला साखळीने बांधून अंगणात लोकांसमोर आणला. सर्व लोकांसमोर मोत्याला गुन्हेगार म्हणून उभा केला होता. हे बघा, ह्या कुत्र्याक आताच्या आता बंदुकीच्या गोळ्या घाला. त्याला ठार मारल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. लोकांचा मोत्याप्रती संताप खूपच अनावर झालेला. मग काय, पिंटूच्या बाबांनी साखळीला बांधलेल्या मोत्याला फरफडत नेत फणसाच्या बुंद्याला साखळी बांधून बंदुकीत पेटही भरला. यावेळी वरच्या पडवीत अज्जूदादा व त्याचा सोन्या कुत्रा हे सगळे दुरून पाहतच होते. पण काय करणार, प्रसंगच भयानक होता. लोकांच्या नजरा मोत्याचा जीव कधी घेतला जातो याकडेच होत्या. अखेर पिंटूच्या बाबांनी डोळ्यात पाणी भरतच मोत्यावर बंदूक रोखून नेम धरला. आता फक्त एका उसनाची उसण. सगळ्यांनी श्वास रोखला होता. पिंटूच्या बाबांनी बंदुकीचा चाप ओढलाही. धडाम धूम आवाज आभाळ फाडून गेले. सगळ्यांनी डोळे बंद केले होते. पिंटूला डोळे उघडायचेच नव्हते. पण माझा सोन्या, अशी अज्जूदादाची किंकाळी कानात पडताच पिंटूने आपले कान मोठे करीत दोन्ही डोळे उघडले तर मोत्या उभ्याच होता. मात्र सोन्या कुत्रा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला. मोत्यावरच्या बंदुकीचा नेम त्याने मध्येच झेप घेत आपल्यावर झेलला होता. हे मुक्या प्राण्याचे बलिदान पाहू सर्वांनाच गैवरून आले. अज्जूदादा, आजोबा, आई सर्वांनीच टाहो पोडला होता. आपण करायला आलो एक आणि घडलं दुसरंच, या पश्चातापाने गावकरीही मुके होऊनच घरी परतले होते. त्या दिवशी पिंटूच्या घरी दुःखाचा डोंगरच कोसळलेला. सोन्याचे शरीर कपड्यात गुंडाळून पिंटूच्या आजोबांनी त्याला विधीपूर्वक दफन केले. मात्र हे सगळे घडल्यावर मोत्याचे तोंड पाहायची कोणाला इच्छाच उरली नव्हती. अज्जूदादाने आजोबांना मिठी मारत माझा सोन्या म्हणून टाहो फोडताच साखळीला बांधलेल्या मोत्या त्याच्या कुशीत येऊन शिरला होता. आणि खरंच त्या दिवशीपासून मोत्या सोन्यासारखा बनला होता. गोड मेवा. बालपणीचे संस्कार खूपच महत्त्वाचे असतात. आपण कसे दिसतो त्यापेक्षा कसे गुणी आहोत हे अधिक सुंदर असते. आणि शिकार करण्यापेक्षा एखाद्याचा जीव वाचवणे शूराचे लक्षण असते.